नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. चला तर मग एक नजर टाकूयात सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. पंढरपूर शहरातील झेडपी मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते फिरत असल्याचा आरोप करत शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पोलीस प्रशासनाला कडक शब्दांत सुनावलं. भाजप कार्यकर्त्यांवर कारवाई होत नसल्याने खासदार मोहिते पाटील संतापल्याचे दिसून आले. त्यांच्या आक्षेपानंतर पोलिसांनी 100 मीटरच्या आत असलेल्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. यावेळी खासदार मोहिते पाटील यांनी ग्रामीण भागात लॅपटॉप आणि लहान मशीनद्वारे संशयास्पद सर्वेक्षण सुरू असल्याचा गंभीर आरोप केला. माळशिरस तालुक्यात मतदानाच्या दिवशी अशा प्रकारे सर्वे सुरू असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. मतदान केंद्राशी कोणताही संबंध नसलेले भाजपचे पदाधिकारी 100 मीटर परिसरात थांबून दहशत निर्माण करत आहेत. दरम्यान माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी धानोरे इथे मतदानाचा हक्क बजावला. आज मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी भाजपकडून रितू तावडे आणि शिवसेना शिंदे गटाकडून उपमहापौर पदाकरिता संजय घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. दोन्ही उमेदवार याकरिता अर्ज करत आहेत. मुंबई महापालिकेचा महापौर हा मराठी चेहराच असावा अशी मागणी सातत्याने केली जात होती. त्यामध्येच आता रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तर मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून मराठी उमेदवार दिला असल्याने अपशगुन करणार नसल्याची भूमिका शिवसेना ठाकरे गटाने घेतली आहे, अशी माहिती गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिली. आकड्याचं गणित मान्य असून सक्षम विरोधी पक्ष म्हणून शिस्तबद्ध आणि निर्भयपणे काम करू अशी ग्वाही त्यांनी दिली. मुंबई महापौर निवडणूक 11 फेब्रुवारी रोजी होणार आहे. मालेगाव महापालिका इमारतीत आज मोठा अपघात घडण्याची शक्यता असतानाच सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. 4थ्या मजल्यावरून लिफ्ट अचानक खाली कोसळली. क्षमतेपेक्षा जास्त भार आणि लिफ्टची चैन तुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. लिफ्ट थेट तळमजल्यावर न जाता पहिल्या मजल्यावर अडकल्याने मोठा अनर्थ टळला. या लिफ्टमध्ये एकूण 18 जण अडकले होते, ज्यामध्ये काही नगरसेवक आणि 5 पत्रकारांचा समावेश होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. पहिल्या मजल्यावरील भिंत तोडून सर्व नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर काही काळ महापालिका इमारतीत गोंधळाचे वातावरण होते. कांदिवली पटेलनगरमध्ये 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर डॉक्टर रवी सिंग यांनी अलिजेडली अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. बातम्यांनुसार मुलगी तिच्या आईसोबत डेंटल चेकअपसाठी रवी सिंग यांच्या क्लिनिकमध्ये गेली होती. चेकअप सुरू असताना तिच्या आईला फोन आला आणि ती बाहेर गेली. यावेळी डॉक्टर रवी सिंग यांनी मुलीवर अश्लील चाळे केले असे मुलीने नंतर सांगितले. मुलीने हा प्रकार आपल्या आईला सांगितल्यावर ज्यावर आईने ताबडतोब कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी डॉक्टर रवी सिंग यांच्या विरोधात FIR नोंद केली असून पॉक्सो कायद्यानुसार कारवाई केली आहे. सध्या आरोपी डॉक्टर रवी सिंग आपला क्लिनिक बंद करून फरार आहेत आणि कांदिवली पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. उद्या रुळांची देखभाल जाणीव दुरुस्ती करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कारणास्तव काही लोकल गाड्या उशिराने धावू शकतात. मुख्य मार्गावर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 10:55 ते दुपारी 3:55 या वेळेत मेगा ब्लॉक असेल. दरम्यान CSMT डाऊन धीम्या मार्गावरून निघणाऱ्या लोकल गाड्या सकाळी 10:48 ते दुपारी 3:45 या वेळेत डाऊन जलद मार्गावरून वळवण्यात येतील. त्यामुळे या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला या स्थानकांवर थांबतील. विद्याविहारनंतर गाड्या पुन्हा डाऊन धीम्या मार्गावरून धावतील. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले की भारताने अमेरिकेशी झालेल्या अंतरिम व्यापार करारातून शेतकरी आणि MSMEs यांचे संरक्षण राखले असून भारताच्या काही कृषी उत्पादनांसाठी अमेरिकेची बाजारपेठ खुली झाली आहे. त्यांनी स्पष्ट केले की अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले जाणार नाहीत. तर भारताने केवळ लाल ज्वारी, ट्री नट्स, वाईन आणि स्पिरिट्ससारख्या काही वस्तूंसाठी बाजारपेठ निवडकपणे खुली केली आहे. त्यांनी असेही नमूद केले की रशियन तेलावर लादलेला अतिरिक्त 25% शुल्क काढून टाकल्यामुळे भारत आता अमेरिकेत अधिक स्पर्धात्मक स्थितीत आहे. करारामुळे भारताचे शेतकरी, MSMEs आणि हस्तकला क्षेत्राच्या हितांवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. T20 विश्वचषक 2026 ची सुरुवात थरारक सामन्याने झाली. कोलंबो इथे खेळल्या गेलेल्या या लढतीत पाकिस्तानने नेदरलँड्सवर अखेरच्या षटकात 3 विकेट्सने नाट्यमय विजय मिळवला. एका टप्प्यावर पराभव जवळ असताना
फहीम अशरफच्या वादळी फलंदाजीमुळे पाकिस्तानने सामना आपल्या बाजूने वळवला. प्रथम फलंदाजी करत नेदरलँड्सने 148 धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तानची सुरुवात खराब झाली, मात्र अखेर 7 विकेट्स गमावत लक्ष्य गाठत संघाने गुणांचे खाते उघडले. पाकिस्तानकडून सलमान मिर्झाने 3 विकेट्स घेत प्रभावी गोलंदाजी केली, तर नेदरलँड्सकडून कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने सर्वाधिक 37 धावा केल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईतील नेहरू सेंटर इथे नवे क्षितिज या भव्य व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या 2 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाचा शुभारंभ शनिवारी झाला. उद्घाटन सोहळ्यासाठी बॉलिवूडमधील अनेक नामवंत कलाकार उपस्थित होते. दिग्दर्शक सुभाष घई, अभिनेता रणबीर कपूर, अभिनेत्री अश्विनी भावे आणि खासदार हेमा मालिनी यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. मात्र या सर्वांमध्ये बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. सलमान खान कार्यक्रमस्थळी दाखल होताच सर्व कॅमेऱ्यांचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले. चाहत्यांचा आणि उपस्थितांचा मोठा गराडा त्याच्या भोवती पडला. परिणामी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या कार्यक्रमात सलमान खान शो स्टॉपर ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी.